नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माता वैभवलक्ष्मीची पूजा का करावी? आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळवण्यासाठी माता वैभवलक्ष्मीची पूजा करावी. त्यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्यांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. मित्रांनो, वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे? वैभवलक्ष्मी व्रत पूजाविधी शुक्रवारी सकाळी स्नान करून पूजेच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा. नियम आणि नियमानुसार त्यांची पूजा करा. आईला शोभेच्या वस्तू अर्पण करा. यानंतर माता वैभवलक्ष्मी कथा पठन करा आणि शेवटी आरती करावी. मित्रांनो, वैभवलक्ष्मी व्रत कोणत्या दिवशी पाळले जाते? हे व्रत शुक्रवारी करावे. 11 किंवा 21 शुक्रवारपर्यंत वैभवलक्ष्मी व्रत पाळल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. वैभवलक्ष्मी व्रताचे नियम काय आहेत? शुक्रवारी पांढरे किंवा लाल रंगाचे कपडे घाला. या व्रतामध्ये कोणत्याही आंबट पदार्थाचे सेवन करू नका आणि या व्रतामध्ये श्रीयंत्राची पूजा अवश्य करावेत. वैभवलक्ष्मी व्रताचा फायदा काय? हे व्रत जे भक्त करतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येते. घरात संपत्तीची कमतरता भासत नसते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळवता येते. वैभवलक्ष्मी व्रत कधी करावे? जर तुम्ही शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रत पाळत असाल तर तुम्ही ते 9, 11 किंवा 21 शुक्रवार पाळावे म्हणजे करावे. उद्यापन हे व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी करायचे असते. उद्यापनाच्या दिवशी वैभवलक्ष्मीची आरती आणि पूजा करावी. शक्य असल्यास 7 किंवा 9 मुलींना खीर आणि पुरी खायला द्यावी. यानंतर सर्व मुलींना वैभवलक्ष्मी व्रताचा ग्रंथ व केळीचा प्रसाद देऊन निरोप द्यावा. त्यानंतर स्वतःही प्रसाद स्वीकारावा. अशा रीतीने चमत्कारी वैभवलक्ष्मीचे व्रत आणि पूजन विधी तुम्ही करू शकतात. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.